आहे ध्यान मंदिर. ती माझ्यासाठी विशेष करून खूप खास आहे, कारण ऑलवेज इथे येऊन सगळंच काही मनातलं बोलता येत होतं आणि असं वाटायचं की हा तू बोल, मी ऐकतोय. जय जय सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज की जय. गुरु यशोदा माई की जय. सद्गुरु. नमस्कार मित्रांनो, श्री सिद्ध रामेश्वरांच्या या पावन नगरीमध्ये आज आम्ही आहोत आणि ह्या नगरीतच श्री सद्गुरू प्रभाकर महाराजांचं हे मंदिर आहे छोटंसं. आणि प्रभाकर महाराज हे सद्गुरू असल्यामुळे आम्हाला आजही आम्ही महाराजांच्या दर्शनाला सहकुटुंब आणि सहपरिवार आलेलो आहोत. प्रभाकर महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आमच्या होम मिनिस्टर प्रभाकर महाराज आणि त्या महतीविषयी बोलतील आणि तुम्हाला मंदिरसुद्धा दाखवतील. नमस्कार. जय सद्गुरू. गुरु महाराज म्हणजे मी जिथं उभे आहे, ज्या मंदिरामध्ये उभे आहे, त्यांना आम्ही प्रेमाने सगळेच भक्तगण गुरु महाराज बोलतो. तर पूर्ण नाव महाराजांचं असं आहे सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज. आणि तेही आपले साईबाबा वगैरे कसे आहेत तसेच एक तुम्ही म्हणू शकता बाळूमामा वगैरे कसे संत आहेत त्यापैकीच आमचे प्रभाकर महाराज पण आहेत. तर हे माझे गुरु आहेत पहिली गोष्ट सगळ्यात आधी. आणि म्हणाल तर म्हणजे मला इथं येऊन इतकं प्रसन्न वाटतं की आज बऱ्याच दिवसानंतर मी मंदिरात आली आहे आणि मला मनापासून असं वाटतंय की आता जाऊच नाही. भावना अनावर झाले महाराजांच्या भेटीच्या. माझ्यासोबत असं आहे का मला असं महाराजांच्या समोर उभं राहिलं तर मला असं वाटतं का महाराज माझ्यासोबत बोलत आहे. मनापासून मला वाटतं का खरोखरच माझं ऐकतायत ते. आणि आज पण मला हीच फिलिंग आली का मी काहीतरी मनातलं सांगते आणि ऐकणारं कोणीच नाही आहे, पण खरोखरच ऑलवेज म्हणतात ना सद्गुरूचरणी येऊन आपल्याला समाधान मिळतं. त्याच प्रकारचं एक खूप आत्मिक समाधान मला मिळाले. मी आता दर्शन घेतलं महाराजांचं, मला जावंसं वाटत नाही बिलकुल पण. आणि सोलापूर हे माहेर असलं तरी नक्कीच मला मंदिराची ओढ आहे आणि मला मंदिरात राहावंसं वाटते, वेळ स्पेंड करावंसं वाटते, पण मला नाही करता येत. त्या गोष्टीचं खरंच मनापासून दुःख असतं. माहेरी आलो तरी आपण घाई गडबडीमध्ये असतो, थोड्या वेळापुरतं आपण येतो, दर्शन घेतो आणि निघून जातो. पण लग्नाआधी असं नव्हतं, भरपूर आपल्याकडे वेळ असायचा. समोरच ध्यान मंदिर आहे आपल्या इथे, आपण बघू आता थोड्या वेळामध्ये. तर हे आहे ध्यान मंदिर आणि ध्यान मंदिरातली ही जी मूर्ती समोर आपण बघणार आहोत ती माझ्यासाठी जास्त विशेष आहे. गाभाऱ्यातील मूर्तीसमोर आपण सतत जास्त वेळ उभं राहून दर्शन घेऊ शकत नाही, कारण सतत तिथे भक्तगण येत असतात आणि आपण खूप वेळ तिथे आतमध्ये उभं राहणं चुकीचं आहे. म्हणून तर महाराजांच्या मंदिरात ठिकठिकाणी अशा पद्धतीची रांगोळी भरली जाते, जी की मला खूप आवडते, पण मला रांगोळी अशा पद्धतीची काढायला जमत नाही. तर हे आहे ध्यान मंदिर. समोर आहे सद्गुरूंची प्रतिमा, आपण बघूयात. माझे फ्रेंड सगळं काही ऐकून घेतात, त्यांच्या समोर आपण शून्य आहोत. महाराजांच्या ह्या प्रतिमेसमोर उभं राहून मी सगळ्या काही मनातल्या गोष्टी बोलू शकते. आणि खरोखरच मला असं वाटतं का आपण इथे उभं राहून जे काय बोलतोय ते प्रत्यक्ष महाराज माझ्या तोंडून ऐकतायत आणि आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरं भेटत नाही आहेत त्या प्रश्नांची उत्तरं ते हुंकारात देऊन माझे सॉल्व करतायत. नेहमीच असं वाटायचं का मी विचारते त्या प्रश्नाचं उत्तर मला समोरून माझ्या समोर प्रत्यक्ष महाराज बसलेत आणि मला उत्तर देत आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सुटली जायची. सद्गुरूंशिवाय आयुष्याला मोक्ष नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात येऊन गुरु हा केलाच पाहिजे. अशाच पद्धतीने माझ्या आयुष्यात माझे हे आयुष्याचे गुरु आहेत.
त्यांच्यामुळे मला तरी माझ्या मनाला खूप जास्त समाधान, सुख, माझ्या प्रश्नांची उत्तरं भेटतात. शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं. तर आता आपण ध्यान मंदिराकडे जाऊयात. हा आहे ध्यान मंदिराचा मार्ग. खाली गेल्यानंतर मी तुमच्यासोबत बोलू शकत नाही, कारण ध्यान मंदिरामध्ये खूप शांतता राखायची असते. तिथे जाऊन फक्त नामस्मरण करून मनःशांती घ्यायची असते. तर मी आता ध्यान मंदिराच्या बाहेर निघते. तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर किती स्वच्छ, शांत आणि मनाला शांती देणार आहे. हा माझा पिलू इकडून तिकडे मस्त आरामात बागडतोय, मजा घेतोय मंदिरात स्वतःची. तर आता आयुष्य आपलं इतकं धावपळीचं आहे, संसारात म्हणा, मुलांच्या मागे म्हणा, सगळ्यांचीच लाईफ खूप धकाधकीची चालू आहे. त्याच्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं खूप जास्त गरजेचं आहे. पण काही गोष्टींमुळे, कामामुळे आपल्याला ते पॉसिबल होतच नाही. याची बघा मस्तच मजा चालली आहे राहूची आपली. तर मंदिराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसून तुम्ही नामस्मरण करू शकता. कुठलंही ठिकाण खरोखरच शांतता देणारच आहे. असंच मंदिराचं स्वरूप असतं कुठल्याही मंदिरात आपण गेलो तरी. तर हा जो वटवृक्ष आहे हा पण माझ्यासाठी खूप विशेष आहे, कारण आपण ह्या वटवृक्षाच्या खाली बसून सुद्धा नामस्मरण करू शकतो. आणि मीही बऱ्याचदा इथे बसून नामस्मरण करायची. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगळी वेगळी जागा आपण पकडलीत किंवा त्या ठिकाणी जाऊन बसलात तरीही आपल्याला प्रसन्न वाटतं. तर ह्या वटवृक्षाच्या खाली एक छोटीशी अशी महादेवाची पिंड आहे आणि त्या पिंडीचंही रोजच्या रोज पूजा अर्चा आणि बरीचशी लोक इथं गुरुगीता बोलतात, कारण ही मंदिराची बॅक साईड आहे. त्याच्यामुळे इथेही खूप शांत वातावरण असतं. तर आता मी महादेवाचं दर्शन घेते. ओम नमः शिवाय. आता बघा हा माझा पिलू आलाय. त्यालाही मंदिरांची, देवांची खूप आवड आहे. पहिला घंटा वाजवतोय, मग दर्शन घेईल. हे बघा आता परत पळाला. तर इथे आता पुढच्या बाजूला महाराजांच्या मंदिराचा जो काही प्रसाद बनतो तो ह्या स्वयंपाक खोलीमध्ये बनला जातो. दर गुरुवारी मंदिरामध्ये उत्तम चवीचा लापशीचा प्रसाद असतो, तो की आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो. जे पण सद्गुरूंचे भक्त आहेत त्यांना ही गोष्ट माहीतच असेल. तसेच दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराजांचा गुलाल असतो. दर महिन्याच्या पौर्णिमेला मंदिरात प्रसाद असतो. गुलालाचा अतिशय उत्तम पद्धतीचं नियोजन असतं. कुठल्याही भक्ताला, भाविकाला कुठल्याही गोष्टीचा कसलाच त्रास न होता आपल्या गुलालाचा कार्यक्रम हा पार पडतो. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये माझ्या बऱ्याच आठवणी आहेत, पण नेहमीच आपल्याला येण्याची इच्छा असून सुद्धा आपण मंदिरात येऊ शकत नाही. संसार म्हणा, रोजचे आपलं धावपळ म्हणा, त्याच्यामध्ये काही गोष्टी मॅनेज करणं कठीण असतं. मुलींचं आयुष्यच असं असतं, माहेरी जन्म घ्यायचा आणि सासरी आयुष्य जगत जगत, संसार सांभाळत मुलांचं बघत आपण जो हा वटवृक्ष तो की मुलांच्या स्वरूपात फुलवलेला असतो, त्याला आणखीन जास्त फुलवायचा असतो. त्या वटवृक्षाचं संगोपन करायचं असतं. जसा की हा माझा वटवृक्ष कधीपासून बागडतोय त्या पद्धतीने हा वटवृक्ष माझा फुललाय. एकीकडे आहे, तिकडे मोठा झालेला वटवृक्ष आहे. ह्या सगळ्या गोष्टींना फॉलो करायचं असतं जीवनात. एक सेकंड. हे दोन माझे वटवृक्ष, एक छोटं आहे, आता ह्याला मला संगोपन करून वाढवायचं आहे सद्गुरु कृपेने. हा मोठा झालाय,
अजून बऱ्यापैकी यांना आम्हाला पुढे ढकलून स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. बघू आता महाराज कशी म्हणजे बळ देत आहेत पोरांना मोठं करण्यासाठी, आणि नक्कीच देणार. मला खूप ताकद महाराजांकडूनच मिळते आणि यशस्वी पण करणार सद्गुरू दोघांना पण. तर असे महाराजांबद्दलचे खूप गोड गोड गोष्टी जितक्या सांगाव्या तितक्या कमी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कधी आलात तर नक्कीच इतकं मनशांतीचं सुख घेण्यासाठी मी म्हणते म्हणून यावं. जय सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज. शिवोऽहं 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 चिदानन्दरूप शिवोऽहं. ही आहे सद्गुरू प्रभाकर स्वामींची पालखी. गुलाल जेव्हा पडतो महाराजांचा फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्यावेळेस ह्याच पालखीची मिरवणूक पूर्ण सोलापूर भागातून निघते. असं हे या खोलीचं स्वरूप आहे. इथे आपले गजानन महाराज आहेत, बरेच त्रिकुटीकर स्वामी महाराज आहेत, ज्ञानेश्वरी महाराज आहेत, बसप्पया स्वामी महाराज आहेत, चिदंबर प्रभू आहेत, गजानन महाराज आहेत, भरपूर सगळ्या सद्गुरूंचे हे आहेत. इनामदार गुरुजी यांनी सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांना पाहिलेलं आहे. आणि ह्या आहेत आमच्या माई, ज्या इनामदार गुरुजींच्या मिसेस आहेत. त्यांना सगळेजण लाडाने प्रेमाने यशोदामाई बोलतात. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मंदिरामधले लाईट चालू झालेत. तर तुम्ही बघू शकता कलरफुल अशी लाईट आहे मंदिरामध्ये, आणि खरोखरच मंदिराची शोभा लाईटिंगमुळे अप्रतिम झाली. तर हा आहे मंदिरातला बोर्ड, जिथे रोजच्या रोजची दिनचर्या लिहिलेली असते. जे काही ज्या दिवशी विशेष आहे ते इथं लिहिलं जातं. आणि त्याच्याच बाजूला इनामदार गुरुजींनी लिहिलेलं बोधवचनं, जे आयुष्यात आपल्याला काही आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं भेटत नसतात, ते ह्या पुस्तकांमध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील. तुम्ही बघू शकता, किंवा तुम्ही इनामदार गुरुजींचे बोधवचनांचं पुस्तक जर सर्च केलं तर मे बी तुम्हाला गुगलवरती किंवा यूट्यूबला भेटेल. हा आहे महाराजांचा रथ, जो की फेब्रुवारी महिन्यात जेव्हा गुलाल पडतो त्यावेळेस ह्याच रथातून पूर्ण सोलापूरभर ही पालखी, हा रथ फिरत असतो. ती फेरी निघते रथाची, आणि त्या रथामध्ये बरीच भक्तगण सामील असतात, शक्यतो सगळेच. आणि हा आहे बेलीचा झाड, जो की 2 फांद्यांमधून महाराजांचा आपल्याला हा कळस दिसला, आणि अप्रतिम असं तो दृश्य होतं. हे आहे देणगी किंवा अभिषेक देण्याचं ठिकाण, ऑफिस, जे की माझे मिस्टर मुलांच्या नावाने अभिषेक देत आहेत. आपण बघू शकता. परत एकदा राहत नाहीये, तर निघण्याआधी मी परत महाराजांचं दर्शन घेते. हा असा गाभारा आहे जिथे आपण आरतीच्या वेळेस महाराजांच्या समोर उभं राहून सगळेजण आरती करू शकतो. आणि जागा नाही उरली तर आजूबाजूलाही महान लोक उभी असतात, भक्तगण उभे असतात. तर या आहेत आमच्या माईंचा फोटो, आणि वरती सद्गुरू, इथे पण वरती सद्गुरू, आणि खाली इनामदार गुरुजींचा फोटो आहे. तर इथे सगळ्या बाजूने सगळ्या सद्गुरूंचे वेगवेगळ्या फोटो आहेत, जे की आपली आरती झाल्यानंतर सगळ्याच सद्गुरूंचं नामस्मरण केलं जातं. तर बरेचसे सद्गुरू आहेत तिथं. स्वामी समर्थ आहेत, बसप्पया स्वामी महाराज आहेत, गुरुलिंग जंगम महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत, दत्तगुरू आहेत आपले. आणि परत एकदा माझ्या सद्गुरूंचं दर्शन. जय जय रघुवीर समर्थ. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री प्रभाकर स्वामी महाराज की जय. गुरु यशोदा माई की जय. सद्गुरु इनामदार गुरुजी की जय. जय जय रघुवीर समर्थ. वासुदेव हरी, वासुदेव हरी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय सद्गुरु. श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्री सिद्धरामेश्वराय नमः. लवकरी
संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, हलवी कुणाली वारी, कृष्णा धावबा, कृष्णा धावबा लोकोरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी.